हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. सर्वांना गुड मॉर्निंग. तर गाईज आता मी बसलेले मस्तपैकी नाश्ता करायला. हे बघा घावणे आणि चाय हा पण इथे नाश्ता करते. आणि गाईज रविवारी आमचा ठरलेलाच असतो चहा आणि घावणं, कारण की मम्मी पप्पांचा उपवास असतो ना, मग आम्ही तिघं पण असं नाश्ता करतो. तर चला आता आम्ही दोघं नाश्ता करून घेतो. तर गाईज माझा नाश्ता झालेला आहे आणि आता मी बाहेर आले. तुम्ही बघू शकताय किती ऊन पडलेलं आहे गाईज. खूप गरमी वाढलेली आहे. तर गाईज माझ्या ब्रोचा बर्थडे आहे परवा 19 तारखेला आणि बघू आज मी गिफ्ट घ्यायला जाणार आहे. त्याच्यासाठी मला काहीच समजत नाही मी काय घेऊ, पण मी आज जाणार आहे काहीतरी गिफ्ट घ्यायला. तर गाईज बरेच अशी लाईट गेली होती आणि आता लाईट आलेली आहे आणि मी बसले कूलरची, कारण की मला भरपूर गरम झालं आणि मी खाते खाऊ. तर चला. तर गाईज माझं खाऊन झालं आणि आता मी किचनमध्ये आलेले. हे बघा मी करते चपात्या आणि हे बघा मम्मीने इथे मस्तपैकी मेसूर बनवलेलं आहे, खूप मस्त झालेलं आहे. याची रेसिपी मम्मी टाकणार आहे यूट्यूबला, आता नाही केला पण नंतर टाकणार आहे. आणि चपात्यांबरोबर आम्ही करणार बटाट्याची भाजी, कारण की आम्ही तिघं जणच आहेत ना, त्याच्यामुळे आम्ही चपात्याने मस्तपैकी बटाट्याची भाजी करतोय. तर आज जेवण मी बनवते आहे, त्याच्याला मी चपात्या करतो. तर काय मी ते चपाते लाटलेले बघू शकता, मस्तपैकी गोल झालेले. आणि हे जे बारीक बारीक तुम्हाला दिसतंय ना, ते ना जिरा पावडर आहे, म्हणजे गरमी होते ना, तर मग पोटामध्ये दुखायला नको म्हणून आम्ही चपात्यांमध्ये जिरा पावडर टाकतो. आणि इकडे मी तवा तापत ठेवलेले. तर बघू आता माझी चपाती फुलते. गाईज हे बघा मस्तपैकी चपाती अशी थोडीशी फुगले, मस्त गोल पण झाले बघा. गाईज हे बघा इथे मम्मीने उपवासासाठी पेस्ट बनवायला घेतलेली आहे साबुदाण्याची आणि इकडे मी करते चपात्या. गाईज आता आम्ही दोघं जेवायला बसले, मस्तपैकी चपाती आणि बटाट्याची भाजी आहे बघा. हा पण इथे जेवायला. तर चला आता आम्ही जेवण घेतो. तर गाईज आता वाजलेले आहेत 5 आणि मी मस्तपैकी रेडी झालेली आहे. तर गाईज आज आहे उपवासाचं जेवण, तर मी तुम्हाला नंतर दाखवते काय आहे. गाईज हे बघा मम्मीने ना काहीतरी बनवलंय. तर ही आंबावडी नाही आहे, नाहीतर बोललं आंबावडी आहे, तरी हिला माहिती नाही ना. पेस्ट केले आणि अशी थालीवरती टाकलेली, ती सुकली ना का त्याची पावडर करून प्रीमिक्स बनवून ठेवायचं. हे बघा हा किती मस्त दिसतो. आणि हा बघा ना, तुम्हाला ना डायरेक्ट मी रेसिपी झाली का दाखवेल. तर गाईज हे बघा मम्मीने ते आंबे काढलेले आहेत मस्तपैकी आणि हे पिकलेत, असे हिरवे दिसतात पण हे पिकलेत. घ्यायच तुम्हाला दाखवू. हे बघा दाबला की किती मस्त ना, आणि खायला पण एकदम मस्त गोड लागतोय बघा. मला भरपूर आवडतं ते आंबे. नाव पण केसर आंबा येतात. गाईज आता मी चाललेली आहे मंदिराच्याकडे ना, शेवगाचा तुम्हाला पाला माहिती असेल ना, त्याला मोरिंगा बोलतात इंग्लिशमध्ये. त्याचा पाला आणायला चाललेली आहे, त्याची भाजी होते गाईज. तर उद्या आम्ही भाजी करणार ना, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि लकीसुद्धा माझ्यासोबत येतोय. तर चला आता मी ना ते कांद्याच मस्त तोडून आणते आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भाजी दाखवेल. तर गाईज मी इकडे आलेली आहे बघा. हा झाड आहे, हा बघा हा झाड आहे. याचा पाला न्यायचे मला, मस्त कवळा कवळा पान आहे बघा. मी खोडते याला. तर गाईज हे बघा मी भरपूर सारी भाजी काढलेली, तुम्हाला दिसते की नाही हे बघा. आणि या भाजीला कशी साफ करतात ना, ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर चला मी चाललेली घरी, भाजी काढून झाली. चल लकू चल, मी चाललो. तर गाईज चला आता मी जाते घरी. तर गाईज हे बघा ही भाजी कशी साफ करतात मी तुम्हाला दाखवते. मम्मीने साफ करायला घेतलेली आहे. हे बघा गाईज असा पाला घ्यायचा असतो, शेरा नाही घ्यायचा, नुसता पाला घ्यायचा असतो. आता आपण काय करायचं, म्हणजे असेल ना तसा पाला आहे बघा इकडे, हे बघा असं मागून ठेवायचा आणि असा पाला काढायचा आणि
ते पूर्ण बेकरचं पीठ आहे, त्याच्यामुळे ना हे असं असतं ना ते याला मारते. मग आपण असं बारीक केलं तर हा डेका निघतो. असं मी आता तुम्हाला दाखवते. ही बघा, ही भाजी मी निवडायला घेतली ना, तर ही बघा आत्ताशी एवढीशी निवडून झाली आणि एवढी निवडायची आहे. तर माझा विचार चालला आहे की आता इथेच बास करावं, कारण की हिला पण भरपूर टाईम लागणार आहे आणि आता 6-7:30 झालेले आहेत. मला पूजासुद्धा करून घ्यायची, त्याच्यामुळे मी आता नंतर तरी निवडेल, नाही तर उद्या तरी निवडेल. आणि भरपूर कंटाळा पण आलेला आहे. आणि काही एक गोष्ट सांगायची राहिली, या भाजीला जेवढी मेहनत आहे ना तेवढीच टेस्टी पण लागते. उद्याचा ब्लॉग तर तुम्ही नक्कीच बघा, कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी भाजी करून दाखवणार आहे. तर नक्की बघा उद्याचा ब्लॉग. आजचा सुद्धा नक्की बघा. काय मला जेवल्यानंतर आठवलं की मी ब्लॉगच नाही केला. ते तुम्ही बघू शकता, मस्तपैकी वरण भात आहे, बटाट्याची भजी आहे, इथे वांग्याची भाजी आहे, अजून एक वांग्याची भाजी पण ती मी घेतली नाही, आणि हा आहे लोणचं आणि कुठेही. तर चला आम्ही जेवून घेते.